जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचं असतं की जिंकलात तर मन आवरता आले पाहिजे आणि हरलात तर मन सावरता आलं पाहिजे. आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. कारण आयुष्य हा असा व्यापार आहे जिथं एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. जेव्हा तुम्ही शून्य असता तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसे लाख मोलाची असतात. माणसाची चूक काय असते माहिती आहे? तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणी जास्त घुटमळत असतो. आयुष्यात व्यवहार तर खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. कधीच कोणावर अवलंबून राहू नका. जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो. समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की वाद मिटतो. अज्ञान आणि आडमुठेपणा यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की वाद पेटतो. पैसे कमावून माणूस श्रीमंत होऊ शकतो, मोठा नाही. कारण मोठं होण्यासाठी विचारांची श्रीमंती आवश्यक असते. जेव्हा आपण एखाद्यावर काळजीपूर्वक विश्वास ठेवतो तेथेच कधीकधी आपला विश्वासघात होतो. कारण आपले स्वतःचे दात कधीकधी आपली जीभ चावतात. दिवसेंदिवस प्रत्येक क्षण आपली वाटचाल ही मृत्यूच्या दिशेने आहे. असे असतानाही का बरे आपण आपापसात हेवे दावे, राग लोभ, श्रेष्ठ कनिष्ठपणा बाळगतो? जर मानव प्राणी एकाच रक्ताचे ना, पण तरीही आम्ही सर्व वेगवेगळे का आहोत? कारण घराच्या बाहेर पडताना आम्ही मानवतेचा धर्म घेऊन कधीच बाहेर पडत नाही. माणसाचे अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते. झाली चूक माफ करण्यात मोठेपणा असतो, परंतु सारख्या चुका गिरवून काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात. म्हणून चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. हेच नातं आयुष्यभर टिकतं. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, अहंकार नसावा पदाचा. झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा. तर जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. आपण जन्मभर ज्या मी सोबत राहतो त्याचे स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही. हे पहिले आश्चर्य. जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाद्वारे आपण करतो ते मन आपल्या ताब्यात येत नाही. हे दुसरे आश्चर्य. क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो सोडायला कोणी तयार होत नाही. हे तिसरे आश्चर्य. मोठं झाल्यावर आयुष्य मनासारखे जगता येतं असं लहानपणी वाटायचं, पण खरं सांगू का, आपण लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपण आयुष्य जगलोय असं वाटतं. कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं. हेच खरे सत्य आहे. पेरणी कधी कुठे आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही. मग ती पेरणी धान्याची असो, शब्दांची असो अथवा संस्कारांची. आशा आणि विश्वास ठेवणं कधीही चुकीचं नसते. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही. असे हास्य तयार करा की त्याने हृदयाला त्रास होणार नाही. असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही. अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधीही होणार नाही.